तुमचा नवरा तुम्हाला आदर देत नाही? मग प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायला हव्यात या 10 गोष्टी. आपण स्त्रिया कुटुंबासाठी, घरातल्यांसाठी चंदनाप्रमाणे झिजत असतो. राब राब राबत असतो. हे सारं करत असताना खूप वेळा स्त्रीच्या मनात एक प्रश्न फिरत राहतो, मी सगळ्यांसाठी इतकं करते, तरी मला घरात किंमत का नाही मिळत? सगळ्यांसोबत असतानाही आपण एकटे पडल्यासारखं वाटू लागतं. आपण प्रेम करतो, काळजी घेतो, समजून घेतो, सर्वांना जीव लावतो, पण समोरून हवा तसा आदर मिळत नाही. ही परिस्थिती अचानक तयार झालेली असते का? आदर अचानक कमी होतो का? याचं उत्तर आहे नाही. तो हळूहळू परिस्थितीनुसार कमी होत जातो. बऱ्याच वेळा नकळत आपणच काही सवयी इतरांना आणि स्वतःलाही लावून घेतो. त्यामुळे समोरचा माणूस बदलतो. पण तुम्हाला लक्षात येतंय का, त्याआधी आपण स्वतःही खूप बदललेले असतो. आपल्या वागण्यात, बोलण्यात, सहन करण्यात आमूलाग्र बदल झालेला असतो. तुम्हाला आठवतं का, लग्नाच्या आधीच्या तुम्ही कशा होतात आणि आता कशा झाल्या आहात? आरशासमोर उभं राहून एकदा स्वतःला संपूर्ण न्याहाळा आणि विचारा मनाला, मी किती बदलले आहे. हे सगळं समजून घेतलं तर नात्यात काय गडबड होते आहे हे ओळखता येतं. आदर मागावा लागू नये, तो मिळायलाच हवा. म्हणून प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायलाच हव्यात या 10 गोष्टी. 1. स्वतःबद्दलच नेहमी वाईट बोलणं. मैत्रिणींनो, आपण स्वतःलाच कमी लेखायला लागलो की समोरचा आपोआप आपल्याला हलक्यात घेऊ लागतो. माझ्याकडून काहीच होत नाही, मी कुणालाच आवडत नाही, अशी वाक्य आपण सहज म्हणून बोलतो. सुरुवातीला नवरा समजून घेतो, पण हळूहळू तेच ते ऐकून त्याच्याही मनात तेच बसतं. आपण स्वतःची किंमत कमी करतो तेव्हा दुसऱ्याला ती वाढवण्याची गरजच वाटत नाही. स्त्रीने स्वतःकडे नेहमी कमकुवत म्हणून पाहिलं की तिच्याविषयीचा आदर आपोआप कमी होतो. स्वतःला दोष देणं ही सवय नात्याला मारक ठरते. आपल्यात चांगलं काहीच नाही असं दाखवलं की समोरचा आपल्यावर विश्वास ठेवूच शकत नाही. आत्मविश्वास नसलेली व्यक्ती दुर्लक्षित होते. आदर मिळवायचा असेल तर आधी स्वतःला आदर द्यावा लागतो. स्वतःची किंमत स्वतः ओळखणं खूप गरजेचं आहे. माझ्या सख्यांनो, आजपासून स्वतःबद्दल वाईट बोलणं थांबवा. जरी तसं मनात येत असेल तरीही. देवाने तुम्हाला पृथ्वीवर असंच पाठवलं नाही. तुमच्याकडे काहीतरी कौशल्य, गुण आहेतच, फक्त तुम्ही ते अजून ओळखले नाहीत. हळूहळू स्वतःतल्या चांगल्या गोष्टी स्वतःला सांगायला सुरुवात करा. मग बघा हळूहळू कशी कमाल होते. 2. स्वतःच्या गरजा नेहमी बाजूला ठेवणं. संसारात, प्रेमात आपण समोरच्याच्या गरजा पहिल्यांदा पाहतो. हे चूक नाही, पण कायम स्वतःलाच विसरणं चुकीचं आहे. तुमचं मन, तुमचा थकवा, तुमचं दुखणं सगळंच तुम्ही बाजूला ठेवता. त्याला आवडेल ते करू, तो दुखावला जाऊ नये, यात आपण हरवायला लागतो. मग समोरच्याला वाटायला लागतं की तुमच्या अशा काही गरजा, आवडीनिवडी नाहीच आहेत. नवऱ्याला वाटू लागतं, ही मला कधीच कोणत्याच गोष्टीत नाही म्हणणारच नाही. तुमच्या मताला यामुळे किंमत राहत नाही. मग तुमच्या गरजांचीही किंमत राहत नाही. नातं एकतर्फी होत जातं. तुम्ही सगळं देत राहता आणि समोरचा ओरबाडून घेत राहतो. तुम्ही थांबत नाही, म्हणून तोही थांबत नाही. मैत्रिणींनो, स्वतःच्या गरजांना किंमत दिली नाही की आदर मिळत नाही. आजपासून आपल्या गरजा स्पष्टपणे सांगायला सुरुवात करा, मनात अपराधीपणा न ठेवता. आपल्याला होणारा त्रास, एखाद्या प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत सगळं अधोरेखित करा. किमान एक गोष्ट तरी रोज स्वतःसाठी करायची ठरवा. 3. सतत अपमान सहन करत राहणं. घरात पहिल्यांदा अपमान झाला तर आपण गप्प बसतो. दुसऱ्यांदा स्वतःला समजावतो, माझी चूक झाली असेल असं म्हणतो. तिसऱ्यांदा झाल्यानंतर नवऱ्याला या गोष्टीची सवय लागते आणि मग अपमान म्हणजे रोजच्या आयुष्याचा एक भाग होऊन जातो. टोमणे मारणे, दुर्लक्ष करणे, ओरडणे, किंमत न देणे हे सगळं बायका सहन करू लागतात आणि वरून तो तसा नाही, रागात बोलला असेल असं म्हणत स्वतःची समजूतही काढत राहतात. पण समोरच्याला आता हे कळलेलं असतं की तुम्ही आता असंच सगळं सहन करणार आहात. मग तुम्हाला तिथे आदर कसा राहील? जिथे मर्यादा नाहीत तिथे वागणूक बिघडलीच म्हणून समजा. अपमान सहन करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं. हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते. म्हणून आदर हवा असेल तर अपमानाला वेळीच थांबवणं गरजेचं आहे. अपमान झाला तर शांतपणे पण ठामपणे म्हणा, हे मला अजिबात आवडत नाही. पहिल्याच वेळी मर्यादा ठेवायला सांगा. 4. आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून राहणं. पैसा सगळंच नाही, पण पैशामुळे बऱ्याच गोष्टी शक्य आहेत हेही तितकंच खरं आहे.
स्वतःचं उत्पन्न नसताना अनेक आवडत्या गोष्टी गुपचूप गिळाव्या लागतात. आपण बायका आहोत, आपल्या आवडीनिवडी तर काही विचारूच नका. कपडे, दागिने, कधीतरी ब्युटी पार्लर, पर्स, मेकअप, चप्पल, एक ना अनेक. पण जेव्हा फक्त नवरा कमावतो तेव्हा आपल्या हौसेला आपल्याला मुरड घालावी लागते. त्याने सांगितलं की काय वायफळ खर्च करते, की बस आपल्याला वाटतं तो कमावतो म्हणून तो बरोबर. आपली मतं, आपल्या इच्छा सारं मागे पडतं. आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. मग निर्णय घेण्याची ताकदच राहत नाही. समोरच्याला वाटतं की तुम्ही त्याच्यावरच अवलंबून आहात आणि अवलंबून असलेली व्यक्ती अनेकदा गृहीत धरली जाते. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे बंड करणं नाही, तर ती एक सध्याची गरज आहे. पैशासोबत आत्मसन्मानही येतो आणि आत्मसन्मान असेल तरच आदर मिळतो. फक्त हौसमौस करण्यासाठी नाही, तर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सुद्धा लहानसं का होईना आपण स्वतःचं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करा आणि मग स्वतःचे आर्थिक निर्णय हळूहळू स्वतः घ्यायला शिका. 5. संपूर्ण आयुष्य नवऱ्याभोवती फिरत राहणं. तुमचं जग म्हणजे तुमचा नवरा, मुलं हेच असतील तर हळूहळू तुमचं अस्तित्व धूसर होत जातं. तुमच्या मैत्रिणी, आवडी, छंद, स्वप्न सगळं बाजूला राहतं. नवरा आणि मुलं म्हणजे सगळं आहे असं वाटायला लागतं आणि यामुळे समोरच्यालाही वाटतं की तुमचं काही वेगळं आयुष्यच नाही. तुम्ही स्वतःच तुमचं महत्त्व कमी करता. स्वतःचं स्वतंत्र आयुष्य नसलेली व्यक्ती सुंदर वाटत नाही. तुमचं हसणं, तुमचा वेळ सगळं त्यांच्यावर अवलंबून असतं. हे नात्यासाठी धोकादायक आहे. नात्यात 2 व्यक्ती असतात, एक व्यक्ती आणि एक सावली असं नाही. तुमचं स्वतःचं थोडं वेगळं जग असेल तरच तुमची किंमत राहते. जुने छंद, मैत्रिणी, आवडी पुन्हा आयुष्यात येऊ द्या. स्वतःसाठी वेळ देणं अपराध नाही हे मनाला समजावा आणि यासाठी मनात गिल्ट ठेवू नका. 6. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्याची भीती ठेवणे. तुम्ही नवऱ्याला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नाही हे त्याला बरोबर माहिती असतं. मग तो हवे ते निर्णय घेतो. तुमचं मत विचारलं सुद्धा जात नाही. तुम्हाला त्रास होईल का, वाईट वाटेल का, तुम्हाला तो निर्णय पटेल का याची चिंता नवरा मुळीच करत नाही, कारण तुम्ही नेहमी होकारच देता. नाही म्हणणं वाईट नाही, कधीतरी ते गरजेचंही आहे. स्वतःची लिमिट, स्वतःचं मत सांगणं म्हणजे भांडण करणं नाही. पण असंच काहीतरी होईल ही भीती तुम्हाला कायम गप्प ठेवते. हळूहळू तुमचा आवाज हरवतो आणि जिथे आवाज नाही तिथे आदर नसतो. तुम्हाला पटत नसणाऱ्या लहान गोष्टींपासून नाही म्हणण्याचा सराव करा. आपली मर्यादा स्पष्ट सांगायला सुरुवात करा. 7. स्वतःची मतं दडपून ठेवणं. नवऱ्याच्या राज्यात तुमची मनातलं बोलायची सवयच निघून जाते. विषय वाढेल, तो चिडेल, त्याला त्रास होईल म्हणून आपण गप्प बसतो. पण गप्प बसल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते वाढतात. समोरच्याला वाटतं तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुमच्या मनात चाललेली खळबळ, तुम्हाला होत असलेला त्रास जर योग्य वेळी तुम्ही व्यक्त केला नाही तर तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकता. तुमचं मत महत्त्वाचं नाही असं त्याच्या मनात बसता कामा नये. नातं म्हणजे 2 माणसांच्या विचारांची देवाणघेवाण. शांतता म्हणजे आतून प्रेशर कुकर होण्यासारखं. स्वतःचं मत मांडणं म्हणजे भांडण नाही, ती गरज आहे. मत नसलेली व्यक्ती नेहमी दुर्लक्षित होते आणि दुर्लक्षित व्यक्तीला आदर मिळत नाही. म्हणून तुमच्या मनातली गोष्ट शांतपणे सांगायला सुरुवात करा. आपलं मतही तितकंच महत्त्वाचं आहे हे स्वतःला सांगा. 8. स्वतःची काळजी न घेणं. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण स्वतःची काळजी किती घेता विचारून बघा बरं स्वतःला. आरशात स्वतःला बघितलं की तुम्हाला आनंद होतो की वाईट वाटतं की मी स्वतःची काय अवस्था करून घेतली. मैत्रिणींनो, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा मुळीच नाही. उलट तुम्ही आतून बाहेरून खुश आनंदी असाल तर तुमचं कुटुंबही तुम्ही आनंदी ठेवू शकता. पण तुम्ही याकडे दुर्लक्ष करता आणि तुमचं आरोग्य, मनस्थिती, आनंद सगळं मागे पडतं. नंतर बघू असं म्हणत स्वतःला विसरता आणि समोरच्याला वाटतं की तुम्हालाच स्वतःची किंमत नाही. स्वतःकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती इतरांकडूनही दुर्लक्षित होते. स्वतःला वेळ देणं स्वार्थ नाही. स्वतःला जपणं म्हणजे स्वतःला आदर देणं आणि तो आदर मग समोरच्यालाही दिसतो. स्वतःची काळजी घेणारी स्त्री सर्वांमध्ये उठून दिसते. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. आपल्या शरीर आणि मनाचे संकेत ऐकायला शिका. 9. सतत स्वतःलाच दोष देणं. प्रत्येक भांडणात, प्रत्येक अडचणीत तुम्ही स्वतःलाच दोष देता.
माझीच चूक असेल, मीच जास्त बोलले, मला असं बोलायला नको होतं, मुलांना काय वाटलं असेल, नवऱ्याला राग आला असेल का, असं वाटत राहतं. पण सगळं तुमचंच असतं का? समोरच्याची जबाबदारी कुठेच येत नाही का? तुम्हीच माफी मागता, तुम्हीच समजून घेता. यामुळे मग समोरच्याला हेच वाटतं की ही बावळट आहे, चुका करते. त्यांना तुम्हाला दोष देण्याची सवय लागते. किंबहुना ती तुम्हीच लावून देता तुमच्या वागण्यातून. स्वतःलाच कायम दोषी ठेवलं की समोरचा हात वर करून मोकळा होतो. कधीतरी तुम्ही चुकत असाल, पण प्रत्येक वेळी तसंच असेल असं नाही ना. दोष नवऱ्यानेही स्वीकारायला हवा, नाहीतर मग तुमच्याविषयी आदर संपलाच म्हणून समजा. मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी स्वतःला दोष देणं थांबवा. समोरच्यालाही त्याची जबाबदारी समजू द्या. 10. काहीही झालं तरी सोडणार नाही ही मानसिकता. समोरच्याला बरोबर माहिती असतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडून जाणार नाहीत. मग तो तुम्हाला जपायचा प्रयत्नच करत नाही. त्याला स्वतःला बदलण्याची गरजच वाटत नाही, कारण तुम्ही कायम त्याच्यासाठी तिथेच आहात. ही नात्यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. नातं टिकवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करायला हवेत. एकट्याने ओढायला लावणारं नातं तुम्हाला प्रचंड दमवणारं असतं. कोणताही पर्याय नसलेली व्यक्ती नेहमी गृहीत धरली जाते. नातं हवं, पण स्वाभिमानासोबत, नाहीतर आदर राहत नाही. काही बायकांना तर नवरे दारू पिऊन कितीतरी मारझोड करतात, घराबाहेर काढतात, तरी त्या बायका म्हणतात याचं घर सोडून कुठेच जाणार नाही. काही बायकांना माहिती असतं की नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे, पण मुलांसाठी, आर्थिक सुरक्षेसाठी त्यांच्याकडे राहावंच लागतं. म्हणून आधी स्वावलंबी व्हा. नात्यात स्वतःचं मूल्य स्पष्ट ठेवा. प्रश्न विचारायची हिंमत ठेवा. मैत्रिणींनो, आदर हा मागून मिळत नाही. तो आपल्या वागण्यातून, सवयीतून समोरच्याला आपल्याला द्यावा लागतो. नात्यात प्रेम महत्त्वाचं आहे, पण स्वतःची किंमत त्याहून जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःला जसं वागवता तसंच इतरही तुम्हाला वागवतात. सहनशीलता आणि सहन करणं यात फरक आहे. नातं टिकवताना स्वतःला हरवू नका. स्वतःचं मत, वेळ, आयुष्य यांना किंमत द्या. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे बंड करणं नाही. आदर नसेल तर प्रेमाचा उपयोगच नाही आहे. प्रत्येक स्त्रीला आनंदी राहण्याचा अधिकार आहे. दुःखी राहून नातं टिकवणं यात शहाणपण अजिबात नाही. स्वतःला समजून घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा. जिथे आदर आहे तिथेच नातं फुलतं. तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे हे विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला कधीच कमी समजू नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.